मातोश्री, तुमच्या हाती थाळा कुणासाठी? थोरल्या बाईसाहेबांसाठी. आणि ते का? कालपासून थोरल्या महालाचा दरवाजा बंद आहे. दरवाजे बंद करण्यात तर त्या तरबेज आहेतच. अहो तसं नाही, बाळराजे येऊन गेले 3-4 वेळा, तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही. बाळराजे आमच्याकडे आले, त्यांची घालमेल चालू आहे आणि इथे थोरल्या बाईसाहेब म्हणतायत हंबीररावांचा निरोप येत नाही तोवर दरवाजा उघडणार नाही. त्यांची मर्जी. असंही सगळं काही त्यांच्या मर्जीनेच तर चाललंय ना. तुम्ही पण चला, त्यांना बरं वाटेल. आम्ही आलो असतो, पण आम्ही आलेलं आवडणार नाही त्यांना. का? या प्रश्नाचं उत्तर त्याच देऊ शकतात. असं का म्हणता? लहान असल्यापासून त्यांचा तुमच्यावर किती जीव. कौतुकही केलंय त्यांनी तुमचं. हो, नक्कीच. पण आमच्या बालपणी आम्ही पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रेमळ मातोश्री आता राहिल्याच नाहीत. राणूबाई, असं काय म्हणता तुम्ही? नका हो असं म्हणू. आमच्या बालपणीच्या प्रेमळ, माया करणाऱ्या समंजस मातोश्री त्यांच्यात पुन्हा दिसल्या नाहीत ना, तर पुढचा संघर्ष अटळ आहे. राणूबाई, युवराजी, काय म्हणाले मामासाहेब? गेली का त्यांची नाराजी? युवराज्ञ, मामासाहेब नाराज नव्हतेच, उलट तेच अस्वस्थ होते. पण युवराज्ञी, या सगळ्यात आम्हाला कौतुक वाटलं ते मामासाहेबांच्या चिमुरड्या ताराचं. तारा म्हणजे मामासाहेबांचा कन्यारत्न ना? युवराज्ञी, अहो केवढी समज, केवढी उमज, नका एवढी पोर ती, पण स्वराज्याबद्दल केवढं प्रेम. त्या पोरीनं गैरसमजांचा बांध फोडला. आम्हाला तर क्षणभर वाटलं आबासाहेबच बोलले तिच्या तोंडून. तिनंच आम्हाला हे सोयरा मातोश्रींचं पत्र दाखवलं आणि मातोश्रींची विरोधातली भूमिका जवळजवळ सिद्ध झाली. बघा, हा मजकूर वाचा म्हणजे तुम्हाला समजेल खरं काय खोटं काय ते. मग आता आमचा कयास खरा होता. सोयरा मातोश्रींची संमती असल्याशिवाय कारभारी असं धाडस करण्याची हिंमत करणार नाही. म्हणजे आता थोरल्या मातोश्री. युवराज्ञी, अहो आई म्हणून विषाचा प्याला दिला असताना तरी आनंदानं प्यायलो असतो आम्ही. पण ज्यांनी आईच्या ममतेनं आम्हाला पोटाशी धरायचं त्यांनीच हा असा पाठीत वार करावा. नाही युवराज, आम्हाला असं वाटतं की थोरल्या मातोश्रींना कोणीतरी भरीच घातलं असेल, भरीच घातलं असेल. पण आपण अष्टावधानी सार्वभौम आबासाहेबांच्या सहचारिणी आहोत एवढं भान ठेवायला नको होतं त्यांनी? ठेवायलाच हवं होतं की हे असं स्वार्थासाठी स्वराज्यहित नजरे आड करायचं नाही. येसू, हा गुन्हा आहे, मोठा गुन्हा. मातोश्री काय करून बसल्यात त्यांचं त्यांना माहित नाही. म्हणजे आता तुम्ही थोरल्या मातोश्रींना सुद्धा शिक्षा देणार? माहित नाही, आत्ताच काही सांगता येणार नाही. पण आम्हाला ज्या पुढच्या गोष्टी दिसतायत त्या भयंकर आहेत, महाभयंकर.
मातोश्री, मातोश्री, कशासाठी आपल्यातच ही चढाओढ? कशासाठी हे डावपेच खेळणार? अशानं चालत्या गाड्यास खिळच बसणार हो. बोल, कुठून आलास? कोणी पाठवलं तुला? मारायचे नाही. नाव सांग, गाव सांग. खबरदार. ए! कोण आहे रे तू? या सरदार माल सावंताच्या गोटात वांड वर करून बोलतोय. लाव काय झापड? हा सरदार माल सावंत. असं एवढी चरबी आली मला गुरकावतो. यो सरदार मालसावंत म्हणजे रायगडचा उमरा. पाचाडला वर्षानुवर्ष आमचा पार. माझी परवानगी असेल तरच रायगडाची पायरी दिसते. पण तू आमचा डोळा चुकून सुरनिसांच्या वाड्यापतूर पोहोचला. सोबत या चिलटाला घेऊन गेला. हल्ला बी केला. वाडा जाळून टाकणार तू. सुरनिसांचा न पेशव्यांचा. कुणाच्या हुकमावरून? कुणाच्या हुकमाचा तापेदार नाही आम्ही. तरी बी एवढी मस्ती? मस्ती नाही, राग आहे. आमच्या शंभूराजसनी अटक करायचा चोंबडेपणा केला त्या पेशव्यांनी न सुरनिसांनी. त्यांना अद्दल घडवायला आलो होतो. आता बी घडवणार. जिथं राहिलास तर अद्दल घडवशील फुकणीच्या. खबरदार माल सावंत. बस बोल शंभूराज. राज फक्त एकच. राजाराम राज. मुजरा करायचा तो त्यांना. इमान ठेवायचा ते त्यांच्या पायाशी. आदेश पाळायचा तो राज मातोश्रींचा. त्या म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. समजलं का रे काय पाण्या? सूर्याजी उंचायला अंधार कोठडीत टाका. त्याच्या नडग्या फोडा. चला थोडं खाऊन घ्या. आम्ही मनाई केली होती ना. खाओ थोडस. असं अन्नावर कोणी राग काढतं का? झालं गेलं विसरून जा. गोष्टी अशा घडतायत की काही विसरता येत नाही. काय झालंय? आमचे जावई बापू हरजी राजे महाडिक आणि अंबिकाबाई आल्या नाहीत. पन्हाळगडावर गेलेत ते सांत्वनासाठी. बघितलं ना. तिकडे गेले, इकडे आले नाही. अहो इथे काय नाही तिथं काय. आपल्याच माणसांचं सांत्वन करतायत ना. फरक आहे. कसला फरक? इकडे मंचकारोहण झालेला राजा आहे. थोरल्याबाई साहेब. हरजी राजेंच्या अंगी पराक्रम आहे. ते कर्तृत्ववान आहेत. खरं तर भविष्याचा विचार करून त्यांनी इथे यायला हवं होतं. आपल्या राजाला मुजरा करायला हवा होता. अहो पण ही गोष्ट त्यांना माहीतच नाही. मंचकारोहण झालेली खबर अजून पोचलेली नाही. द्वाही फिरवली, दवंडी दिली, आणि हे एवढं सगळं होऊनही जर का हरजी राजेंना काहीच माहीत नसेल तर याला हरजी राजेंचा हलगर्जीपणा म्हणावा लागेल. बाईसाहेब एक सांगू का? ह्या कुटुंबात आम्हाला वाद नकोय. तुम्ही मोठ्या आहात. मोठ्या मनानं तुम्ही. ते आता आमच्या हातात राहिलं नाही. फार पुढे आलोय आम्ही. बाईसाहेब सामोपचाराचे सेतू तुटले. 2 तट झाले. सकवारबाई तुमचं सांगा. आम्ही ना तुमच्या बाजूच्या ना शंभूराजेंच्या बाजूच्या. मग आम्ही कुटुंबाच्या बाजूच्या. महाराजांच्या घरात आम्हाला एकोपा हवाय. हा अंतिम निर्णय आहे तुमचा? हो. महाराजांचा विचार महत्वाचा. ठीक आहे, या तुम्ही.
आणि जाताना थाळाही घेऊन जा. थोरल्याबाई साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा, तळ्यात मळ्यात करू नका, पंचायत होईल तुमची. निरोप पाठवा हरजीराजेंना. म्हणावं भविष्याचा विचार असेल तर रायगडावर या. युवराजनी, तुम्ही म्हणत होता ना, सोयरा मातोश्रींना कुणीतरी भरीला घातलं असेल असं तुम्हाला वाटतं? वाटत नाही तसं, आमची खात्री आहे. युवराजनी, गोड गैरसमज आहे तुमचा. काल परवाच माल सावंतांना हाताशी धरून आम्हाला पाठिंबा देणाऱ्या मावळ्यांची गळचेपी केली आहे त्यांनी. अगं बाई, तुम्हाला तशी खबर आली का? अनाजी पंत आणि मोरो पंत आम्हाला कैद करण्यासाठी पन्हाळगडावर आले. याचा राग येऊन काही मावळ्यांनी दोन्ही पंतांच्या घरावर हल्ला चढवला. तेव्हा सरदार माल सावंतांनी त्या मावळ्यांना चोप दिला आणि कैदेत डांबलं. वरून रायगडाच्या पायथ्याशी कोणालाही जमण्यास मज्जाव करण्यात आला. आमचं नाव घ्यायचं नाही, आता इथून पुढे नाव घ्यायचं असेल तर ते फक्त राजाराम राजांचं, असा आदेश आहे. युवराज, आमच्या तर काही लक्षात येत नाही. गोष्टी कुठे चालल्यात काही काही कळत नाही आम्हाला. येसू, हे सगळं ऐकून त्रास होतो, वाईट वाटतो याचं. युवराज, हरजीराजे महाडिक आणि आपल्या भगिनी अंबिका राजे यांचं आज रात्रीपर्यंत कोल्हापुरात आगमन होणार आहे. अंबिका राजे माणसं आल्या? अंबाबाईचं दर्शन घेऊन पूजा करून उद्यापर्यंत पन्हाळगडावर पोहोचतील. युवराजी, हरजीराजे महाडिकांचा लवाजमा मोठा. ते पन्हाळगडावर आले तर उठबस करण्यात, स्वागत करण्यात बराच वेळ खर्ची पडेल आणि आपल्याला तर घाई आहे. मग आता युवराजने, आम्हाला वाटतं हरजीराजे महाडिक आणि अंबिका ताईसाहेबांना रायगडावरच बोलावून घ्या. बघा, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा. तसंच करू, कारण आता लवकरात लवकर रायगडावर पोहोचणं महत्वाचं. पायथ्याचा माणूस माथ्यावर येतो म्हणजे सरदार मालसावंत तशीच महत्वाची मसलत असणार. एवढी मसलत काय कवा करता आली नाही. मी आपला फक्त कळवंड करणारा माणूस तिथं माग सरत नाही. बरं का नाला, राजमातोश्री येत आहेत. बसा. हुकुम करा राजमातोश्री. तुम्ही रायगडाच्या पायथ्याशी जमलेल्या लोकांचा बंडावा मोडून काढला. ओढून काढलं तर म्हणजे मी बरं आणली. आता उभ्या जन्मात शंभूराजांचं नाव कधी घेणार नाहीत. म्हणजे रायगड सोडाच, पण त्याच्या पायथ्यालाही कोणी आगळीक करू शकत नाही असा दरारा तुम्ही निर्माण केला. अजून करणार. यो दरारा म्हणजे सरदार मालसावंत. आणि यो दरारा आमच्या नव्या राजांच्या चरणापाशी. माल सावंतांचा मोल करावा म्हणून तुम्हाला सदरेवर बोलावले. राजे तुम्हाला जागल्या इमानाला मानाचं कडं देतील. राजे, सरदार माल सावंतांच्या मनगटात मानाचं कडं घाला. राजमातोश्री, हे मनगटावरचं कड, या मनगटात 10 हत्तीचं बळ देणार आहे. आता कुणी बी येऊ द्या. तुमचा होकार असेल तर गडावर, नाही तर गडा खालीच गारद होईल.
आणि शंभूराजे आले तर? आले तर येऊच द्या, त्यांची सावली बी पडू देणार नाही मी रायगडावर. अहो माणसाचा हुरडा बाजून फुकून फुकून खाणार आहे मी. माझ्या नादाला कुणी लागत नाही. राजमातोश्री आपण बिनभर राहा. महाराजांची एक गोष्ट महत्वाची होती. ज्यानं त्यानं आपापलं काम करायचं, तर दुसऱ्याच्या भानगडीत लक्ष घालायचं ना. आणि हे तर बघा, नेसता ऊत आलाय, जो तो आपापल्या मिशीला पीळ घालतोय. अरे हो हो हो, आमसनी बी मिशा आहेत म्हणावं. मामासाहेब, आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की कारस्थानांना जेरबंद केलं तरी कारस्थानं काही अजून थांबली नाही. मुजरा युवराज, कारस्थानं थांबली नाहीत कारण आमच्या बहिणीनं अजून हार मानली नाही. उलट त्यांचा मारा अजून तिखट झाला. पण मामासाहेब, आम्ही रायगडावर गेल्यानंतर समजावून सांगू त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्या. आम्हाला खात्री आहे त्या ऐकतील. युवराज, बघितलं का कोण आलंय? मामासाहेब, मुजरा युवराज. असू द्या. केव्हा येणं झालं शृंगारपुराहून? आलू, गुळपाणी घेतला, लिकी बरोबर 2 गोष्टी झाल्या. तुम्हाला केव्हा खबर मिळाली? आत्ताच कळली. जाऊ द्या, खरं म्हणजे मला बोलायचं नाही, पण ही काय बरी रीत नाही. आम्ही महाराजांनी कधीही इवाय म्हणून मानलं नाही. ते आमचे राज आहे, त्यांच्यासाठी जगायचं एवढंच आमचं ध्येय. त्यांची जागा शिर्क्यांच्या काळजात, आणि शिर्क्यांनाच खबर नाही. असं कुठं असतंय होय? मामासाहेब, गोष्टी घडल्या, आम्हाला खबर लागली आणि दमच धरवाना. लगोलग फौज घेतली आणि तडकपणाला आला. मला आता येळ दौडायला नका. बरं केलं तुम्ही आलात. आम्हाला वडिलकीचा आधार मिळाला. मी काय तुमचा सासरा म्हणून नाही आले, मी एक सरदार म्हणून आलो. आता तुमच्या संकटात जे काही बरं वाईट व्हायचं ते होऊ द्या. बास, हे बघ, अस्सल शिर्क्यांचा बाण. युवराज, बोला. ज्या माल सावंतांनी आपल्या पाठराख्यांना मारलं, ज्यांना कैदेत डांबलं, त्या माल सावंतांचं त्यांचं काय? त्यांना राजमातोश्रींनी बाळराजांच्या हातानं रायगडावर मानाचं कडं दिलं. मानाचं कडं देऊन माल सावंतांचा सत्कार केला. होय जी, खबर पक्की आहे जी. युवराज, आम्ही काय म्हणतो? या क्षणापर्यंत आम्ही सामोपचाराची भाषा करत होतो, पण शेवटी त्यांनी आगळी केलीच. आता सामोपचाराला पूर्णविराम. आता थांबायचं नाही. आता रायगडाकडे कूच. परवा निघायचं ते उद्याच निघू. हा, आम्ही तयारी करतो. मामा, तुम्ही आजच रायगडाकडे कूच करा. सोबत 10,000ची फौज घ्या आणि गेल्याबरोबर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या त्या माल सावंतांना पहिल्या धडकेत गारद करा. केला. आता सामोपचार संपला. आता कळू द्या जगाला आम्ही कोण आहोत ते. युवराज, युवराजनी आता संघर्ष अटळ आहे. आता बघा म्हणावं तांडव, रुद्राचं तांडव.